मित्रांनो, एका बाजूला पोटच्या गोळ्यासारखी जपलेली वडिलोपार्जित जमीन आणि दुसऱ्या बाजूला कायद्याचा धाक दाखवणारा स्वतःचा जावई. विनायकरावांच्या समोर दोनच पर्याय उरले होते. एकतर निमूटपणे त्या कागदांवर सही करून लेकीच्या आठवणींचा लिलाव उघड्या डोळ्यांनी पाहणे किंवा या अन्यायाविरुद्ध अखेरचा लढा देणे. पण त्यांना माहीत नव्हतं की नियतीने त्यांच्यासाठी एक असा पत्ता राखून ठेवलाय जो सासरच्या मंडळींचा हा व्यवहार एका क्षणात धुळीला मिळवणार होता. हिंदू उत्तराधिकार कायद्याचं असं कोणतं गुप्त कलम आहे जे सासरच्या लोकांचे सर्व दावे एका झटक्यात खोडून काढतं आणि एका हातबल बापाला पुन्हा कसं उभं करतं? नात्याचा अंत आणि सत्याचा उदय सांगणारी ही थरारक आणि भावूक कथा. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा. रत्नागिरीच्या त्या हिरव्यागार डोंगरांनी वेढलेल्या धुक्याच्या पांढऱ्या शुभ्र शालीत गुंडाळलेल्या आणि पावसाच्या सरींनी सतत भिजत राहणाऱ्या छोट्याशा गावात कौलारू नावाचं विनायकरावांचं घर आजही जुन्या आठवणींचा भार अंगावर घेऊन काळाच्या साक्षीदारासारखं डौलाने उभं होतं. जणू त्या घराच्या प्रत्येक कौलात, प्रत्येक भेगेत आणि प्रत्येक लाकडी खांब्यात एक कथा बंदिस्त झाली होती, जी कधी काळी हसली होती, कधी काळी रडली होती आणि आज फक्त शांतपणे श्वास घेत होती. घराच्या आजूबाजूला पसरलेल्या माड पोकळीच्या उंच उंच झाडांवरून नुकत्याच पडून गेलेल्या पावसाचे थेंब अजूनही अलगद खाली झरत होते आणि त्या प्रत्येक थेंबाबरोबर ओल्या मातीचा तो दरवळणारा सुगंध वातावरणात असा काही मिसळला होता की जणू निसर्ग स्वतःच एखाद्या जुन्या आठवणींचं गाणं गुणगुणत होता. पण त्या सगळ्या शांत, सुंदर आणि मनाला सुखावणाऱ्या वातावरणातही एक अशी हुरहुर दडलेली होती जी शब्दात सांगता येत नव्हती, पण मनाला सतत बोचत होती. संध्याकाळची वेळ हळूहळू गडद होत चालली होती. आकाशात काळ्या ढगांनी पुन्हा एकदा गर्दी केली होती आणि वाऱ्याच्या मंद झुळुकीने झाडांची पानं हलकेच सळसळत होती. जणू ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. आणि त्या सगळ्या निसर्गाच्या साक्षीने घराच्या ओसरीवर बसलेल्या सरिताबाई आपल्या मांडीवर ठेवलेल्या एका जुन्या, किंचित पिवळसर झालेल्या फोटोवरून बोटं फिरवत होत्या. त्या फोटोंमध्ये हसणारी त्यांची एकुलती एक लेक रेवती होती, जिच्या एका हसण्याने कधी हे घर उजळून निघायचं, जिच्या आवाजाने या अंगणात जीव यायचा आणि जिच्या पावलांच्या आवाजाने या घराला खरा अर्थ मिळायचा. सरिताबाई त्या फोटोमध्ये इतक्या हरवून गेल्या होत्या की त्यांना बाहेरच्या जगाचा जणू काही विसरच पडला होता. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र मिश्र भावना होती, माया, दुःख, रिकामेपणा आणि एक न संपणारी ओढ. जणू त्या फोटोमधल्या रेवतीला स्पर्श करून त्या पुन्हा एकदा तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करत होत्या. पण वास्तव इतकं कठोर होतं की तो स्पर्श फक्त कागदांपुरताच मर्यादित होता. घराच्या आतून भांड्यांचा हलकासा आवाज येऊ लागला आणि त्या आवाजाबरोबरच विनायकरावांचा थोडासा थकलेला पण अजूनही आपुलकीत जपणारा आवाज ऐकू आला. सरू, चहा घेणार आहेस का? पण त्या प्रश्नातही एक सवय होती, एक दिनचर्या होती आणि त्याचबरोबर एक अशी अपेक्षा होती जी त्यांनाही माहीत होती की आता क्वचितच ती पूर्ण होणार होती. सरिताबाईंनी उत्तर देण्यासाठी होठ हलवले, पण आवाज मात्र बाहेर आला नाही. त्यांनी फक्त फोटो अजून घट्ट पकडला आणि शून्यात नजर लावत, नको हो, भूकच मेली आज, एवढंच पुटपुटल्या. आणि त्या एका वाक्यात त्यांच्या मनात साचलेलं सगळं दुःख, सगळं रिकामेपणा आणि जगण्याची उरलेली इच्छाही दडली होती. विनायकराव काही क्षण शांतच उभे राहिले, जणू त्यांना काय बोलावं हे सुचतच नव्हतं. आणि मग त्यांनी हातातला चहाचा ग्लास घेऊन बाहेर येत सरिताबाईंच्या शेजारी जागा घेतली आणि दोघेही काही न बोलता
समोरच्या अंगणात साचलेल्या पाण्याकडे, त्यात पडणाऱ्या पावसाच्या थेंबांकडे आणि त्या थेंबांमुळे निर्माण होणाऱ्या छोट्या छोट्या वर्तुळांकडे पाहत राहिले. जणू त्या वर्तुळांमध्येच त्यांना आपला भूतकाळ दिसत होता. अचानक अंगणात एक कावळा उतरला आणि साचलेल्या पाण्यात उड्या मारू लागला. पंख हलवत, पाणी उडवत, अगदी लहान मुलांसारखा खेळत होता. आणि ते दृश्य पाहून सरिताबाईंच्या होटांवर नकळत एक हलकसं हसू उमटलं आणि त्या हसण्यातच त्यांनी हळूच म्हटलं, "अगदी तसंच ना, रेवती लहानपणी पावसात उड्या मारायची." काहीही सांगितलं तरी ती काही ऐकायची नाही. त्या एका वाक्याने विनायकरावांचं मन भूतकाळात खोलवर बुडून गेलं आणि त्यांच्या डोळ्यांसमोर एक चित्र उभं राहिलं. लहानशी रेवती, ओल्या केसांनी, चिखलाने माखलेल्या पायांनी आणि डोळ्यात निखळ आनंद घेऊन अंगणात पावसात धावत होती. "आई, बघ ना, किती पाऊस आलाय!" असं ओरडत आणि सरिताबाई तिच्या मागे धावत होत्या. "अगं आत ये, सर्दी होईल," असं म्हणत. पण रेवती मात्र हसत हसत म्हणायची, "होऊ दे ना, बाबा आहेत ना औषध आणायला." आणि त्या निरागस वाक्यावर विनायकराव खोटं खोटं रागावल्यासारखं करत, पण पुढच्या क्षणी तिच्यासाठी गरमागरम भजी आणायला निघून जायचे. त्या आठवणी इतक्या जिवंत होत्या की काही क्षणासाठी वर्तमानच विसरायला झालं. पण वास्तवाने पुन्हा एकदा आपली जाणीव करून दिली आणि ओसरीवर पुन्हा एकदा शांतता पसरली. अशी शांतता जी काठळ्या बसवणारी होती, कारण त्या शांततेत बोलायला कोणीच उरलं नव्हतं. "आठवतंय का तुम्हाला ती शेवटची दिवाळी?" सरिताबाईंनी हळू आवाजात विचारलं आणि त्या प्रश्नातही एक भीती होती. आठवणी जाग्या होतील याची आणि त्याच वेळी त्या विसरायच्या नाहीत याचीही. विनायकरावांच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्यांनी दूर कुठेतरी पाहत उत्तर दिलं, "आठवतंय, खूप हसत होती ती त्या दिवशी आणि म्हणाली होती की बाबा, मी कितीही दूर गेले ना तरी तुम्हाला घेऊनच जाईन." आणि ते वाक्य पूर्ण करतानाच त्यांचा आवाज थरथरला, कारण त्या शब्दांमध्ये एक स्वप्न होतं जे कधीच पूर्ण होणारं नव्हतं. दोघेही काही क्षण शांत बसून राहिले आणि त्या शांततेत फक्त वाऱ्यांचा आवाज, झाडांची सळसळ आणि दूर कुठेतरी वीज कडाडण्याचा आवाज ऐकू येत होता. जणू निसर्गही त्यांच्या दुःखात सहभागी झाला होता. त्या संध्याकाळच्या वातावरणात काहीतरी वेगळंच होतं. जणू आभाळ भरून आलं होतं, फक्त पावसाने नाही तर एखाद्या वादळाच्या चाहुलीने. आणि त्याच वेळी अचानक दारावर ठकठक असा आवाज झाला, ज्याने दोघांच्याही विचारांची साखळी तुटली. विनायकराव हळूहळू उठले. त्यांच्या पावलात एक अनामिक भीती होती. त्यांनी दार उघडलं आणि समोर उभा होता अमोल. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं, डोळ्यात पाणी नव्हतं, फक्त एक बनावट गंभीरपणा होता आणि होटांवर एक अनौपचारिक वाक्य, "रामराम बाबा." अमोलने होटांवर एक जबरदस्तीचं हसू आणत नमस्कार केला, पण त्या हसण्यात ऊब नव्हती, आपलेपणा नव्हता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुःख नव्हतं. जणू तो एखाद्या समारंभाला आला होता, शोक व्यक्त करायला नाही. विनायकराव काही क्षण त्यांच्याकडे पाहतच राहिले. त्यांच्या डोळ्यात एक प्रश्न होता, "हा तोच अमोल आहे का, ज्याच्या हातात मी माझ्या लेकीचा हात दिला होता?" आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना त्याच्या नजरेतच मिळालं, कारण ती नजर सरळ त्यांच्या डोळ्यात न पाहता घराच्या आत, भिंतींवर आणि आजूबाजूच्या वस्तूंवर फिरत होती. जणू काहीतरी मोजत होती, काहीतरी तपासत होती. "या, आत या," विनायकरावांनी स्वतःला सावरत म्हटलं आणि बाजूला सरकले. तेव्हा अमोलच्या मागून त्याचे वडील सदानंदराव हे आत आले. त्यांच्या चेहऱ्यावर अनुभवांचं सावट होतं, पण त्याचबरोबर एक हिशोबी शांतताही होती, जी साध्या माणसाच्या नजरेतून सुटली असती, पण आयुष्य पाहिलेल्या विनायकरावांच्या नजरेतून नाही. सरिताबाईंनी आतूनच पाहिलं आणि क्षणभर त्यांचा श्वासच अडकला, कारण ज्या व्यक्तीला त्या आपल्या मुलासारखं मानायच्या,
तो आज त्यांच्या समोर उभा होता, पण जावई म्हणून नाही, तर काहीतरी वेगळंच घेऊन आलेला माणूस म्हणून. या बसा. त्यांनी स्वतःला सावरत पाणी आणलं आणि ग्लास समोर ठेवताना त्यांचा हात किंचित थरथरत होता, जो त्यांनी पदराने लपवायचा प्रयत्न केला. पण ती थरथर त्यांच्या मनातल्या वादळाची साक्ष देत होती. घरात एक विचित्र शांतता पसरली होती, जी कुणालाच तोडायची हिंमत होत नव्हती. आणि मग अखेर अमोलनेच ती शांतता मोडली. आई, कसे आहात तुम्ही? प्रश्न अगदी साधा होता, पण त्यात काळजी नव्हती, तर फक्त औपचारिकता होती. सरिताबाईंनी हलकसं हसू आणण्याचा प्रयत्न केला. आहोत कसे बसे. आणि त्या एका वाक्यात त्यांनी आपल्या जगण्याचं संपूर्ण जणू काही चित्रच मांडलं. चहा ठेवताना भांड्यांचा आवाज जरा जास्त स्पष्टपणे ऐकू येत होता. जणू प्रत्येक आवाज त्या शांततेला छेद देत होता. आणि त्या सगळ्या वातावरणात बाहेर पुन्हा एकदा पावसाने जोर धरला होता. छपरावर पडणाऱ्या पावसाचा आवाज आता मोठा झाला होता. टपटप, टपटप, जणू काहीतरी घडणार आहे याची चाहूल देत होता. सदानंदरावांनी चहाचा कप हातात घेतला, एक घोट घेतला आणि मग अगदी हळूहळू, जणू शब्द मोजून मोजून बोलत आहेत, अशा पद्धतीने त्यांनी विषय काढला. विनायकराव, आता जे झालं ते फार वाईट झालं. आम्हालाही त्याचं खूप दुःख झालंय. पण ते थोडा वेळ थांबले. जीवन थांबत तर नाही ना. पुढे जावंच लागतं. पुढचं काही बघावंच लागतं. विनायकराव शांतपणे बसलेले होते, पण त्यांच्या हाताची मूठ हळूहळू आवळली जात होती. कारण त्यांना जाणवत होतं की हे बोलणं फक्त सुरुवात आहे. आता तुम्ही दोघेच आहात. एवढी मोठी जमीन, शहरातला फ्लॅट, हे सगळं काही सांभाळणं अवघड जाईल. म्हणून आम्ही विचार केलाय की सदानंदरावांनी वाक्य अर्धवटच सोडलं आणि अमोलकडे पाहिलं. अमोलने लगेच टेबलावर एक फाईल ठेवली आणि ती हळूच पुढे सरकवत म्हणाला, बाबा, हे काही कागदपत्र आहेत. रेवतीच्या नावावर जे काही होतं ना, तो फ्लॅट आणि ती जमीन, ते आता कायदेशीररित्या माझ्या नावावर ट्रान्स्फर करणं गरजेचं आहे. त्या शब्दांनी जणू घरातला श्वासच थांबला. सरिताबाईंच्या हातातला चमचा टणक्कन खाली पडला आणि त्या आवाजाने सगळेच दचकले. पण त्या आवाजापेक्षाही जास्त मोठा धक्का त्यांच्या मनाला बसला होता. काय म्हणालात तुम्ही? त्यांनी थरथरत्या आवाजात विचारलं. अमोल आता थोडासा सरळ बसला. त्याचा आवाज आधीपेक्षाही ठाम झाला. आई, रेवती माझी पत्नी होती. तिची मालमत्ता म्हणजे माझाच हक्क. आणि हे सगळं काही कायद्याने होतंय. काही चुकीचं नाहीये यात. विनायकरावांनी त्या कागदांकडे पाहिलं, पण त्यांच्या डोळ्यांसमोर अक्षरं धूसर झाली होती. कारण त्या कागदांवर त्यांना रेवतीचा चेहरा दिसत होता. तीच रेवती, जी म्हणाली होती की बाबा, मला काही नकोय, तुमचंच आहे ना सगळं. अमोल, विनायकरावांचा आवाज आता खूप शांत झाला होता. पण त्या शांततेत एक वेगळीच ताकद होती. ती जमीन माझ्या वडिलांची आहे. आमच्या पिढ्यांनी घाम गाळून ती उभी केली आहे. आणि तो फ्लॅट, तो मी माझ्या मुलीसाठी घेतला होता, तिच्या सुरक्षिततेसाठी. म्हणूनच तर बाबा, अमोल लगेच म्हणाला, तुम्ही तिच्यासाठी घेतला होता आणि आता ती नाहीये, तर तो माझा हक्क झाला ना. मी तिचा नवरा होतो. त्या होतो या शब्दाने सरिताबाईचं मन चिरलं गेलं. कारण त्या शब्दात नात्याचा अंत नव्हता, तर त्याची किंमत ठरवली जात होती. बाहेर जोरदार वीज कडाडली आणि त्या आवाजाबरोबरच वातावरण आणखीनच तणावपूर्ण झालं. तुम्हाला काय वाटतं, आम्ही हे सगळं आनंदाने देऊ? सरिताबाई अचानक उठल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्याचबरोबर एक आईचा आक्रोशही होता. ती जमीन म्हणजे फक्त माती नाहीये, ती आमची रेवती आहे. तिच्या पावलांचे ठसे आहेत तिथे. क्षणभर सगळेच शांत झाले. पण अमोलच्या चेहऱ्यावर काहीच बदल नव्हता. तो फक्त म्हणाला, आई, भावना एका बाजूला आणि कायदा एका बाजूला, आणि कायदा माझ्या बाजूने आहे.
त्या एका वाक्याने सगळं स्पष्ट झालं की हा संवाद नाही, हा व्यवहार आहे. विनायकरावांनी डोळे मिटले, खोल श्वास घेतला आणि मग हळू आवाजात विचारलं, आता लगेच सही करावी लागणार आहे का? मला थोडा वेळ हवा आहे. सदानंदरावांनी कप टेबलावर ठेवला आणि थोड्याशा कडक आवाजात म्हणाले, वेळ कशाला हवा आहे विनायकराव? आम्ही सगळं कायदेशीर करूनच आलो आहोत. उगाच गोष्ट वाढवू नका. उद्या पुन्हा येतो आम्ही, तेव्हा सही तयार ठेवा. ते उठले. अमोलने फाईल पुन्हा एकदा टेबलावर सरकवली. जणू ती एक आठवण नव्हती, तर एक दबाव होता. दोघेही निघून गेले. दार बंद झालं आणि घरात पुन्हा शांतता पसरली. पण ही शांतता आधीसारखी नव्हती. ही शांतता वादळा आधीची होती. विनायकराव खुर्चीवर बसलेलेच राहिले. त्यांच्या नजरेसमोर ते कागद होते आणि त्यांच्या कानात घुमत होते ते अमोलचे शब्द, माझा हक्क. सरिताबाई हळूच त्यांच्या जवळ आल्या आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या, आता काय करायचं? विनायकरावांनी खिडकीबाहेर पाहिलं. पाऊस कोसळत होता, वारा सुटला होता आणि झाडं जोरात हलत होती. आणि त्या क्षणी त्यांनी एक निर्णय घेतला. उद्या शहरात जावं लागेल. विनायकरावांनी खिडकीबाहेर कोसळणाऱ्या पावसाकडे पाहत म्हटलं. आणि त्या एका वाक्यात त्यांचा निर्णय, त्यांची अस्वस्थता आणि आत कुठेतरी उभी राहणारी एक नवीन ताकद, सगळं काही सामावलेलं होतं. कारण आतापर्यंत ते दुःखाने शांत होते, पण आता परिस्थितीने त्यांना उभं राहायला भाग पाडलं होतं. रात्र जसजशी पुढे सरकत होती, तसतशी घरातली शांतता आणखीन गडद होत होती. भिंतींवर लावलेल्या घड्याळाचा टिकटिक आवाज आता स्पष्टपणे ऐकू येत होता आणि त्या प्रत्येक टिकटिक सोबत विनायकरावांच्या मनात विचारांचा गोंधळ वाढत होता. आपण योग्य करतोय का? कायदा खरंच आपल्या बाजूने असेल का? आणि जर नसला तर? पण प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी त्यांना रेवतीचा चेहरा दिसत होता आणि तोच त्यांना पुन्हा ठाम करत होता. सरिताबाई त्यांच्या बाजूला झोपल्या होत्या, पण झोप दोघांनाही नव्हती. कारण काही दुःख अशी असतात की ती डोळे मिटले तरी मनात जागीच राहतात. आणि त्या रात्री बाहेरचा पाऊस जसा काही थांबण्याचं नावच घेत नव्हता, तसंच त्यांच्या मनातलं वादळही थांबत नव्हतं. पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर थोडा कमी झाला. आभाळ अजूनही भरलेलं होतं, पण त्यातून एक फिकट प्रकाश बाहेर डोकावू लागला होता. आणि त्याच प्रकाशाबरोबर विनायकरावांनी आपला निर्णय कृतीत उतरवायचं ठरवलं. त्यांनी शांतपणे उठून आपली जुनी, थोडी गंजलेली पण अजूनही मजबूत असलेली सायकल बाहेर काढली. टायरमध्ये हवा तपासली आणि सरिताबाईंकडे पाहत फक्त एवढंच म्हणाले, मी जरा जाऊन येतो. सरिताबाईंनी काही विचारलं नाही, कारण त्यांना माहीत होतं की हा प्रवास फक्त शहरापर्यंतचा नाही, तर त्यांच्या आयुष्यातल्या एका मोठ्या वळणाकडे जाणारा आहे. ओल्या रस्त्यांवरून सायकल चालवताना चाकांखालून उडणाऱ्या चिखलांच्या थेंबांनी त्यांचे कपडे माखत होते, पण त्यांना त्याचं काहीच भान नव्हतं. कारण त्यांच्या मनात फक्त एकच ध्येय होतं की सत्य शोधायचं आणि आपल्या लेकीचा वारसा वाचवायचा. शहरात पोचायला त्यांना जवळजवळ तासभर लागला आणि शेवटी ते एका जुन्या पण नीटनेटक्या घरासमोर येऊन थांबले, जिथे लाकडी फलकावर लिहिलं होतं, ॲडव्होकेट श्रीधर कुलकर्णी. आणि त्या नावानेच त्यांच्या चेहऱ्यावर थोडासा दिलासा उमटला. कारण कुलकर्णी फक्त वकील नव्हते, तर त्यांचे जुने मित्रही होते. बागेत गुलाबांच्या झाडांची छाटणी करत उभे असलेले कुलकर्णी काका त्यांना पाहताच म्हणाले, अरे विनायक, एवढ्या सकाळ सकाळी आणि असा घमाघूम होऊन, सगळं ठीक तर आहे ना? त्यांच्या आवाजातली आपुलकी ऐकून विनायकरावांच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. घरात बसल्यावर एक एक करून त्यांनी सगळा प्रकार सांगितला. अमोलचं येणं, त्याचे शब्द, कागदपत्र आणि त्यात दडलेला हेतू. आणि ते बोलत असताना त्यांच्या आवाजात कधी राग होता, तर कधी वेदना आणि कधी असहाय्यता. कुलकर्णी काकांनी शांतपणे त्यांचं बोलणं सगळं काही ऐकून घेतलं. मध्येच
एकदाही अडवलं नाही आणि मग त्यांनी चष्मा नीट करत ते कागद हातात घेतले, काळजीपूर्वक बघायला सुरुवात केली आणि काही क्षणानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकसं स्मित उमटलं. विनायक, त्यांनी कागद बाजूला ठेवत म्हटलं, तुला वाटतंय की तू अडचणीत आहेस, पण खरं तर तू खूप मजबूत स्थितीत आहेस. विनायकराव गोंधळले. म्हणजे? कुलकर्णी काका खुर्चीत थोडे पुढे झुकले आणि अगदी स्पष्ट शब्दात म्हणाले, हिंदू उत्तराधिकार कायद्याचं एक महत्वाचं कलम आहे, 15(2), आणि त्यानुसार जर एखाद्या महिलेला तिच्या आई वडिलांकडून मालमत्ता मिळाली असेल आणि तिचा मृत्यू अपत्य नसताना झाला असेल, तर ती मालमत्ता तिच्या नवऱ्याकडे जात नाही, ती परत तिच्या वडिलांच्या वारसाकडे येते. त्या शब्दांनी जणू विनायकरावांच्या अंगात पुन्हा जीव आला. म्हणजे अमोलचा काहीच हक्क नाही? त्यांनी अविश्वासाने विचारलं. कवडीचाही नाही, कुलकर्णी काका ठामपणे म्हणाले. उलट तो तुला घाबरवतोय कायद्याच्या नावाखाली, पण सत्य पूर्णपणे तुझ्या बाजूने आहे. त्या क्षणी विनायकरावांच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली, जी कालपर्यंत नव्हती. ती होती आत्मविश्वासाची आणि न्यायावर असलेल्या विश्वासाची. हे घे. कुलकर्णी काकांनी एक कागद त्यांच्या हातात दिला. हा त्या निर्णयाचा उतारा आहे. उद्या तो पुन्हा आला ना, तर त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोल. विनायकरावांनी तो कागद हातात घेतला. जणू तो कागद फक्त कागद नव्हता, तर त्यांच्या लेकीच्या सन्मानाचं शस्त्र होतं. घरी परतताना तोच रस्ता, तीच सायकल आणि तोच पाऊस. पण आज सगळं वेगळं वाटत होतं, कारण त्यांच्या मनात भीती नव्हती, तर निर्धार होता. घराच्या ओसरीवर त्यांनी पाय ठेवला आणि पाहिलं की अमोल आणि सदानंदराव आधीच तिथे येऊन बसलेले होते. जणू ते उत्तर घेण्यासाठी नाही, तर निर्णय लादण्यासाठी आले होते. अमोलच्या हातात पेन होतं. आलात बाबा? चला मग, सही करूया. तो सहजपणे म्हणाला, जणू काल काहीच घडलं नव्हतं. विनायकराव शांतपणे पुढे आले. त्यांनी हातपाय धुतले आणि मग हळूहळू त्या टेबलाजवळ बसले, जिथे ते कागद ठेवली होती. आणि काही क्षण त्यांनी फक्त त्या कागदांकडे पाहिलं आणि मग त्यांनी तो कागद बाजूला सरकवला. ही सही होणार नाही. त्या 4 शब्दांनी वातावरणात जणू वीज चमकली. अमोल दचकला. काय? विनायकरावांनी त्याच्याकडे सरळ पाहिलं. त्यांच्या नजरेत आता भीती नव्हती, तर एक बापाचा अभिमान होता. मला कायदा माहीत नव्हता, पण आता समजलाय, आणि कायदा सांगतो की ही मालमत्ता तुझी नाहीये. अमोलचा चेहरा बदलू लागला. त्याने घाईघाईने विचारलं, हे काय बोलताय तुम्ही? विनायकरावांनी तो कागद त्याच्या समोर ठेवला. हे वाच. अमोलने कागद उचलला आणि जसजसा तो वाचू लागला, तसतसं त्याच्या कपाळावर घाम येऊ लागला. हात किंचित थरथरू लागले आणि त्याच्या चेहऱ्यावरचा तो बनावट आत्मविश्वास हळूहळू नाहीसा होऊ लागला. घरात पुन्हा शांतता पसरली, पण यावेळेस ही शांतता भीतीची नव्हती, तर सत्य उभं राहण्याची होती. घरात पसरलेल्या त्या शांततेत, जिथे काही क्षणांपूर्वी फक्त पावसाचा आवाज येत होता, तिथे आता अमोलच्या दडदडत्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता. कारण त्याच्या हातातला कागद जणू त्यांच्या विरुद्ध साक्ष देत होता आणि त्यांच्या डोळ्यांसमोर उभं राहत होतं ते सत्य, ज्याला तो इतके दिवस नाकारत आला होता. हे हे चुकीचं आहे. अमोलने कागद खाली ठेवत थोड्याशा घाबरलेल्या, पण अजूनही स्वतःला सावरायचा प्रयत्न करत आवाजात म्हटलं, असं कसं होऊ शकतं? मी तिचा नवरा होतो, तिचा सर्वात जवळचा माणूस. जवळचा? विनायकराव हळूहळू उठले आणि त्या एका शब्दातच त्यांनी इतका प्रश्नार्थक भार टाकला की अमोल काही क्षण गप्पच झाला. जवळचा कोणाला म्हणतोयस तू अमोल? जो दुःखात सोबत उभा राहतो, की जो दुःख संपल्यावर हिशोब करायला येतो? सदानंदराव मध्येच म्हणाले, विनायकराव, भावना बाजूला ठेवा. आपण इथे कायद्याबद्दल बोलतोय.
विनायकरावांचा आवाज आता ठाम झाला होता. आणि कायदा सांगतो की ही मालमत्ता माझ्या लेकीला तिच्या आई वडिलांकडून मिळाली होती आणि तिच्या मृत्यूनंतर ती परत आमच्याकडे येते, तुमच्याकडे नाही. बाहेर वारा जोरात सुटला होता. झाडांच्या फांद्या एकमेकांवर आपटत होत्या आणि त्या आवाजात जणू विनायकरावांच्या शब्दांची ताकद दुणावली होती. अमोल आता पूर्णपणे अस्वस्थ झाला होता. त्याने एक शेवटचा प्रयत्न करत आवाज चढवला, बाबा, तुम्ही मला ओळखत नाही का? मी तुमचा जावई आहे. मी रेवतीवर प्रेम केलंय. तिच्यासोबत आयुष्यात जगलोय मी. प्रेम? सरिताबाई अचानक बोलल्या आणि त्यांच्या आवाजातली वेदना इतकी खोल होती की सगळेच थबकले. प्रेम असतं ना अमोल, तर आज तू या दारात कागद घेऊन उभा राहिला नसतास. तू रिकाम्या हाताने आला असतास, फक्त विचारायला की आई तुम्ही कशा आहात. त्या शब्दांनी अमोलची मान खाली झुकली, पण त्याच्या चेहऱ्यावर अजूनही हट्ट होता. दादा, झालं? ते मतलब बटन दा. मी कोर्टात जाईन पासून. मी कोर्टात जाईन, तो दात आवळत म्हणाला. तुम्हाला तिथे खेचेन, मग बघू कोण जिंकत ते. विनायकराव हळूच पुढे आले. त्यांनी टेबलावर हात ठेवला आणि अगदी शांत पण धारदार आवाजात म्हणाले, जा, नक्की जा. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव. कोर्टात फक्त कायदा नाही, तर सत्यही उभं राहतं. आणि सत्य हेच आहे की तुला मालमत्ता हवी होती, रेवतीची आठवण नाही. त्या क्षणी अमोल पूर्णपणे निरुत्तर झाला. त्याने सदानंद रावांकडे पाहिलं, पण तिथूनही काही आधार मिळाला नाही. कारण त्यांनाही आता समजलं होतं की ही बाजू हारलेली आहे. काही क्षण कुणीच काही बोललं नाही. आणि मग अमोलने हळूहळू कागद गोळा केले, पेन खिशात ठेवला आणि एक शब्दही न बोलता मागे वळला. त्याच्या पावलांचा आवाज ओसरीवर घुमत होता, ठकठक. आणि प्रत्येक पावलाबरोबर त्याचा अहंकार, त्याची लालसा आणि त्याचं खोटं प्रेम तिथेच मागे राहत होतं. सदानंद रावही शांतपणे त्याच्या मागे मागे निघून गेले. दार हळूच बंद झालं. घरात पुन्हा शांतता पसरली. पण यावेळेस ती शांतता वेगळी होती. ती होती लढाई जिंकलेल्या मनाची शांतता. सरिताबाई हळूच खाली बसल्या आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण त्या अश्रूंमध्ये आज फक्त दुःख नव्हतं, तर एक दिलासा होता. आपण आपल्या लेकीचा मान राखला. विनायकराव त्यांच्या जवळ आले. त्यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि खूप दिवसांनी त्यांच्या आवाजात पुन्हा एकदा मृदुता आली. सरू, आज आपण हारलो नाही. आज आपण उभं राहिलो. सरिताबाईंनी त्यांच्या हातावर हात ठेवला आणि हळूच म्हणाल्या, रेवती असती ना, तर आज खूप खुश झाली असती. बाहेर पाऊस थांबला होता. आकाशात हलकासा उजेड पसरू लागला होता. जणू निसर्गही सांगत होता की वादळ गेलं, आता नवीन पहाट येते. दार बंद झाल्यानंतर घरात जी शांतता पसरली होती, ती आता भीतीदायक नव्हती, तर उलट त्या शांततेत एक समाधान होतं. एक लढाई जिंकल्याचा दिलासा होता. आणि त्या दोघांच्याही चेहऱ्यावर अनेक दिवसांनी एक हलकीशी स्थिरता दिसत होती. जणू आतापर्यंत जे काही तुटलं होतं ते हळूहळू पुन्हा जुळायला लागलं होतं. बाहेर पाऊस पूर्णपणे थांबला होता. आभाळातले ढग हळूहळू बाजूला सरकत होते आणि त्या ढगांच्या फटीतून सोनेरी सूर्यकिरण खाली उतरत होते. अंगणातल्या ओल्या मातीवर घडत होतं आणि त्या मातीचा सुगंध पुन्हा एकदा दरवळत होता. पण यावेळेस त्या सुगंधात दुःख नव्हतं, तर एक नवं जीवन होतं. सरिताबाई हळूहळू उठल्या. त्यांनी घराच्या कोपऱ्यात ठेवलेला रेवतीचा फोटो उचलला आणि त्या फोटोसमोर बसत म्हणाल्या, पोरी, आज तुझ्यासाठी लढलो आम्ही. तुझा मान राखला. आणि त्यांच्या आवाजात अभिमान होता, अश्रू होते, पण त्याचबरोबर एका आईचं समाधानही होतं. विनायकराव त्यांच्या बाजूला येऊन बसले. त्यांनी त्या फोटोला नमस्कार केला आणि काही क्षण दोघेही शांत बसून राहिले. जणू त्या फोटोतूनच त्यांना उत्तर मिळालं होतं की बाबा, तुम्ही बरोबर केलं. त्या दिवसानंतर काही दिवस गेले
आणि हळूहळू आयुष्य पुन्हा एका नव्या मार्गावर चालायला लागलं. पण यावेळेस त्या मार्गावर एक वेगळाच निर्णय उभा होता, जो फक्त स्वतःसाठी नव्हता, तर इतरांसाठीही होता. एका सकाळी विनायकराव अंगणात उभे होते. त्यांच्या हातात एक लाकडी फलक होता आणि त्यांच्या नजरेत एक ठाम विचार दिसत होता. त्यांनी तो फलक घराच्या बाहेर त्या सुपीक जमिनीच्या कडेला रोवला आणि त्यावर लिहिलं होतं, रेवती स्मृती उद्यान आणि अभ्यासिका. सरिताबाई त्यांच्या शेजारी उभ्या होत्या. त्यांनी आश्चर्याने विचारलं, हे? विनायकराव हलकसं हसले. सरू, रेवतीला आपण फक्त आठवणीत ठेवायचं नाही, तर तिचं अस्तित्व जिवंत ठेवायचं आहे. या गावात कितीतरी अशा मुली आहेत ज्यांना शिकायचं आहे, त्यांना पुढे जायचं आहे, पण त्यांच्याकडे काही साधन नाही. आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो. सरिताबाईंच्या डोळ्यात चमक आली. म्हणजे म्हणजे या जमिनीवर आपण एक छोटंसं उद्यान आणि अभ्यासिका बनवूया, जिथे मुली येऊन शिकतील, वाचतील, स्वप्न पाहतील आणि शहरातल्या फ्लॅटचं जे भाडं येईल ना, ते त्यांच्या शिक्षणासाठी वापरूया. त्या क्षणी सरिताबाईंनी विनायकरावांचा हात घट्ट पकडला आणि त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आता दुःखाचे नव्हते, तर ते होते अभिमानाचे. काही महिन्यातच त्या जमिनीवर छोटंसं पण सुंदर असं उद्यान तयार झालं. आजूबाजूला झाडं लावली गेली, मध्ये काही बाकं ठेवली गेली आणि एका बाजूला छोटंसं घर बांधलं गेलं. अभ्यासिका, जिथे पुस्तकांचा सुगंध आणि स्वप्नांची चाहूल दोन्ही एकत्र नांदत होते. पहिल्या दिवशी जेव्हा काही लहान मुली तिथे आल्या, त्यांच्या डोळ्यात कुतूहल होतं, भीती होती आणि त्याचबरोबर एक नवीन जग पाहण्याची उत्सुकताही होती. तेव्हा सरिताबाईंनी त्यांना प्रेमाने आत घेतलं, त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या क्षणी त्यांना जाणवलं की रेवती गेली नाहीये, ती इथेच आहे, या प्रत्येक मुलीत. संध्याकाळ झाली होती. आकाशात केसरी आणि जांभळ्या रंगाची उधळण झाली होती. वाऱ्याची एक हलकीशी झुळूक आली आणि अंगणातल्या पारिजातकाच्या फुलांचा सुगंध चहू बाजूंना दरवळला. विनायकराव आणि सरिताबाई त्या उद्यानातल्या एका बाकावर बसले होते. त्यांच्या समोर काही मुली पुस्तकं वाचत होत्या, काही हसत खेळत होत्या आणि त्या सगळ्या दृश्यांकडे पाहताना विनायकराव हळूच म्हणाले की सरू, आपली रेवती परत आली आहे, फक्त तिचं रूप बदललंय. सरिताबाईंनी त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि हलकसं म्हणाल्या की हो, आणि यावेळेस ती कधीच आपल्याला सोडून जाणार नाही. त्या क्षणी वाऱ्याने पुन्हा एकदा फुलांचा सुगंध त्यांच्या दिशेने आणला. जणू कोणीतरी हलकेच कुजबुजलं की बाबा, तुम्ही खरंच बरोबर केलं. मित्रांनो, नातं हे फक्त कागदावर लिहिलेलं नसतं, ते मनात जपलेलं असतं. ज्यांना नात्यांची किंमत कळत नाही, त्यांना वारसाही मिळत नाही, आणि जे नातं जपतात तेच खरा वारसा निर्माण करतात. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही ही कथा कुठून ऐकत किंवा पाहत आहात तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. थँक्यू.